पालघरच्या सिनेमागृहाजवळ भर दिवसा तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला. पालघरच्या गोल्ड सिनेमागृहाजवळील ही घटना. तरुणीच्या मानेवर आणि कमरेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. घटनेचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जखमी तरुणी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागात कर्मचारी असल्याची माहिती, तर आरोपी एका न्यायालयात शिपाई म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. जीवघेणा हल्ला करून आरोपी फरार झाला आहे. पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणीवर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज संध्याकाळी 6:30च्या दरम्यान 6 ते 6:30च्या दरम्यान पालघरच्या गोल्ड सिनेमा एरियामध्ये एक 27 वर्षाची महिला, ज्या कलेक्टर ऑफिस पालघर येथे क्लर्क म्हणून काम करतात, यांच्यावर एक जीवघेणा हल्ला झालाय, ज्यामध्ये अमोल मुळे नावाच्या आरोपीने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडलेली. घटना घडता त्वरित घटनास्थळी पोलीस 112ची टीम रवाना झाली आणि त्यातून जे विक्टिम आहे त्यांना आपल्याला हॉस्पिटलाइज करण्यात आले. त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे, पण त्यांची प्रकृती गंभीर आहे. आणि आरोपी जो आहे तो आरोपी सुद्धा हायकोर्ट मुंबई येथे क्लर्कचं काम करतो. प्रथमदर्शनी हा प्रकार प्रेम प्रकरणातूून घडला असण्याची शक्यता किंवा संशय व्यक्त केला जातोय, पण तपासामध्ये सर्व बाबी निष्पन्न होतील. आरोपीला पकडण्यासाठी टीम रवाना करण्यात आलेली आहे आणि लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल.